नमस्कार मंडळी, आणि आज मी बनवत आहे कढीची भाजी। तर आता ती शेतामध्ये निघायला लागली होती, तर भाजी मी शिजून घेतली, एकदा शिजायला टाकली, धुवून स्वच्छ चिरून, आणि मिरची, लसूण, मीठ आणि शेंगदाण्याचा बारीक मसाला मी वाटून घेतलेला आहे। आणि नंतर भाजी शिजेपर्यंत पोळ्या पण लाटून घेतल्या होत्या, पण माझं तेल संपलं म्हणून मी तेलाची पुडी पिशवीत फोडली आणि मग तेल वापरायला भाजीला। तर तेल एकदा सोडून ठेवलं का मग टेन्शन नाही राहत। तीनदा भाजी एकदम घट्ट हाटून घेतलेली आहे। आपली कढीची शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं डाळीचं पीठ घालून घेतलं आणि भाजी एकदम मिक्स करून घेतली आणि फोडणी दिली लसणाची। त्याची टेस्टी लागते एकदम कढीची भाजी। शेतातली ताजी असल्यावर खूप छान लागते, पण जास्त दिवस भाजी पण खावं नाही वाटत नंतर, कारण कंटाळ्यातून नवीन आहे तोपर्यंतच छान लागते। आणि थोडी चटणी पण बनवली होती मी संध्याकाळी। थोडी चटणी ते निवांत जेवण असतं त्याच्यामुळे छान लागतं। आणि भाजी जास्त काही पातळ केली नव्हती मी। आणि आज आहे ना खूप पाऊस झाला दुपारी, त्याच्यामुळं दिवसभर सारखी थंडीच वाजत होती आमच्याकडे तर। आणि काय झालं, दारात खूप पाणी साचले होते, त्याच्यामुळे बाहेर पण फिरता नाही आला आज। त्याच्यामुळं घरात इतकं बोर होतं ना, तर म्हटलं व्हिडिओज बनवू मग मोठा। आणि एकीकडे थोडासा मी भात पण केला। जुन्या बाया अशाच करायच्या, ती पद्धत मी आज केलेली आहे। आमच्या आईकडे ते जुन्या बाया अशाच करायच्या, पहिले पाणी गरम करून त्यामध्ये उकळून घ्यायचे शेवया, आणि मग नंतर दूध, साखर ते टाकून, तूप टाकून मग वाढायचे पाणी त्याच्यातलं काढून टाकून। आणि माझे जर आवडत असतील व्हिडिओ तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि मला सांगा काही कमी जास्त झाल्यास। आणि धन्यवाद।